ओमानमधून थेट गुजरातमध्ये गॅस पोहोचवण्याची मोदी सरकारची योजना आहे. तर मुंबईत पाण्याच्या टँकरसाठी OTP प्रणाली लागू होणार आहे. राज्यात 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेनं इस्रायलची साथ सोडल्याची चर्चा आहे. IRCTC आता रेल्वे गाड्यांमध्ये इंडक्शन कुकिंग सुरू करणार आहे. तर रोहित बाबत BCCIनं महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. याशिवाय सुरभी चंदना आणि तेजस्वी प्रकाश यांच्यातील शीतयुद्ध अखेर संपुष्टात आलेलं आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार. पॉडकास्टची पहिली बातमी मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेची. मध्य पूर्वेतल्या वाढत्या संघर्षामुळे देशात ऊर्जा अस्थिरता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील ऊर्जा संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी भारतानं ओमान ते गुजरात दरम्यान समुद्राखाली गॅस पाईपलाईन प्रकल्पाचा विचार आता पुन्हा सुरू केलाय. सुमारे 2000 किलोमीटर लांबीची ही डीप सी गॅस पाईपलाईन प्रत्यक्षात आली तर ती भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठा टप्पा ठरणार आहे. सध्या नैसर्गिक वायूचं द्रवीकरण करून तो टँकरद्वारे भारतात आणला जातोय. त्यानंतर त्याचं वायूत पुन्हा रूपांतर केलं जात आहे. मात्र ही पाईपलाईन सुरू झाली तर गॅस ओमानमधून थेट भारतात पोहोचेल. मिडल ईस्ट इंडिया डीप वॉटर पाईपलाईन या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पात अरबी समुद्राच्या तळातून पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव आहे. काही भागांमध्ये ही पाईपलाईन समुद्रसपाटीपासून तब्बल 3000 मीटरपेक्षा अधिक खोलीवरून जाणार आहे. तर अलीकडच्या काळात LNGच्या जागतिक दरांमध्ये झालेल्या चढ उतारांमुळे भारत अधिक सुरक्षित आणि स्थिर पर्यायांच्या शोधात आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मुंबईकरांसाठी. बृहन्मुंबई महानगरपालिका पिण्याच्या पाण्याच्या टँकर्ससाठी OTP आधारित बुकिंग प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. पाणी पुरवठा नियमित करणं, अनधिकृतपणे पाणी उपसण्यावर आळा घालणं आणि पाणी चोरी रोखणं तसंच टँकरच्या फेऱ्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी ही उपाययोजना लागू केली जाते. या प्रणालीद्वारे ऑनलाईन टँकर बुक केल्यानंतर ग्राहकांना वन टाइम पासवर्ड मिळणार आहे. टँकर रवाना होण्यापूर्वी संबंधित फिलिंग स्टेशनवर हा OTP सादर करावा लागेल. या प्रणालीमुळे अनधिकृत आणि बेकायदेशीर टँकर फेऱ्यांवर नियंत्रण मिळवता येईल अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. खरं तर सध्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधली पाणी पातळी ही एकूण क्षमतेच्या केवळ 13% खाली आलेली आहे. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ही प्रणाली लागू केली जातीये. ऐकूयात पॉडकास्टची तिसरी बातमी मॉन्सून संदर्भातली. मॉन्सून सध्या महाराष्ट्रात दाखल झाला असून त्याची वाटचाल समाधानकारक सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात येतेय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी 2 दिवस मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडनं देण्यात आलेला आहे. तसंच विदर्भातील अकोला, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस सुरू राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. पॉडकास्टची चौथी बातमी इराण युद्धासंदर्भातली. इराण युद्धाच्या सुरुवातीला अमेरिकेसह बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला होता. मात्र आता परिस्थिती बदलली असून इस्रायल आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडत असल्याचं चित्र समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना थेट इशारा दिल्याचं वृत्त आहे.
खरं तर अमेरिकेला इराणचा अणु कार्यक्रम हा मुख्य मुद्दा ठेवून तोडगा काढायचा आहे. मात्र इराणवरील कारवाई सुरू ठेवण्याची इस्रायलची भूमिका आहे. महत्त्वाचं म्हणजे सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे देशही आता इस्रायलपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतायत. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात, रेल्वेतल्या जेवणासंदर्भातली. IRCTCनं पुन्हा ट्रेनमध्ये अन्न शिजवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यावेळी सुरक्षेचा विचार करून LPG गॅसऐवजी विजेवर चालणाऱ्या इंडक्शन शेगड्यांचा वापर केला जाणार आहे. काही वर्षांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव धावत्या गाड्यांमध्ये स्वयंपाक करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर विविध स्थानकांवरील बेस किचनमधून तयार अन्न गाड्यांमध्ये पुरवलं जात होतं. मात्र आता हा नियम बदलण्यात आलेला आहे. आधुनिक LHB पॅन्ट्री कारमध्ये अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणांच्या मदतीनं अन्न शिजवलं जाणार आहे. IRCTCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार यांनी पुरेशा सुरक्षा सुविधा असलेल्या पॅन्ट्री कारमध्ये अन्न शिजवण्यास परवानगी देण्यात आल्याचं स्पष्ट केलंय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातनं. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांना अफगाणिस्तान विरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आलेलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सनं या दोन्ही खेळाडूंना खेळण्यासाठी हिरवा कंदील दिलाय. फिटनेस चाचणी यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यामुळे आता रोहित आणि हार्दिक यांचं अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतलं खेळणं निश्चित झालेलं आहे. दुखापतीमुळे विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतनं बाहेर पडलेला आहे आणि अशा परिस्थितीत रोहित आणि हार्दिक तंदुरुस्त घोषित झाल्यामुळे भारतीय संघ अधिक बळकट झालेला आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी सुरभी चंदना आणि तेजस्वी प्रकाश यांच्यातल्या वादासंदर्भातली. टेलिव्हिजनवरली लोकप्रिय अभिनेत्री सुरभी चंदना आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद आणि कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चांना पूर्णविराम आता देण्यात आलेला आहे. 8 जूनच्या रात्री मुंबईत आयोजित इश्क दम और इडलीच्या भव्य सक्सेस पार्टीला या दोन्ही अभिनेत्रींनी केवळ हजेरीच लावली नाही तर त्यांच्यातल्या मैत्रीपूर्ण वागणुकीवरनं स्पष्ट केलं की त्यांच्यात आता कोणताही दुरावा उरलेला नाहीये. अलीकडेच एका प्रमोशनल इव्हेंट दरम्यान झालेल्या वादानंतर पहिल्यांदाच या दोघी एकमेकींच्या सहवासात पूर्णपणे आनंदी आणि सहज वावरताना दिसल्या.